हॅलो फ्रेंड, आज आपण डिजिटल ऑफिस ट्रेनर या सॉफ्टवेअरमध्ये कम्प्युटरची हिस्ट्री बघणार आहात. कम्प्युटरची हिस्ट्री जेव्हा आपण हा शब्द आपण गूगल सर्च करतो तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला चार्ल्स बॅबेज या सायंटिस्टचं नाव समोर येतं. चार्ल्स बॅबेज हे कम्प्युटरचे फादर्स असं म्हटलं गेलं यांना. चार्ल्स बॅबेज इज नोन ॲज अ फादर ऑफ कम्प्युटर. चार्ल्स बॅबेज हे एक मॅथमॅटिशियन होते, फिलॉसॉफर्स होते आणि एक इन्व्हेंटर होते, ब्रिटिश इन्व्हेंटर होते, ज्यांचा जन्म हा ग्रेट ब्रिटन म्हणजेच इंग्लंडमध्ये झाले 1791 झालेला होता. चार्ल्स बॅबेज यांना फादर ऑफ कम्प्युटर असं का म्हणतात? कारण की चार्ल्स बॅबेज यांनी 1822 एक मशीन बनवलं होतं, ज्याचं नाव त्याने डिफरन्स मशीन असं ठेवलं होतं. कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी काही मशीन्स इनोव्हेशन झालेल्या होत्या. पण चार्ल्स बॅबेज यांची जी फिलॉसॉफी होती, त्यांना असं वाटत होतं की त्यांना फक्त कॅल्क्युलेशन पुरतंच हे मशीन नाही ठेवायचं होतं, त्याच्या बियॉन्ड काही पॉवर्स मशीन्सला द्यायचे होते. पण त्यावेळेस काही लिमिटेशन असल्यामुळे चार्ल्स बॅबेज यांची जी संकल्पना होती ती त्यांना पूर्ण करता नाही आली. पण ती पूर्ण भविष्यात कशी झाली ते आज आपण पूर्ण हिस्ट्रीमध्ये बघू शकतो. तर चार्ल्स बॅबेज यांचं जे मशीन होतं डिफरन्शिएट मशीन, हे 25,000 पार्ट्सने बनलेलं होतं. 13,600 किलोचं त्याचं वजन होतं. याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट कॉन्सेप्ट त्यांनी इंट्रोड्यूस केलेली होती. त्यांच्या त्या मशीन्समध्ये जे इनपुट होते त्यांना त्यांनी लिव्हर्स असे नाव दिलं होतं आणि आउटपुट हे आपल्याला पंचिंग कार्डवर दिसायचं. चार्ल्स बॅबेज यांचं जे डिफरन्शिएट मशीन जे होतं याला काही लिमिटेशन्स असल्यामुळे त्यांनी पुढे इनोव्हेशन सुरू ठेवलं आणि पुढच्या इनोव्हेशनला त्यांनी ॲनालिटिकल मशीन्स असं नाव दिलं. हे ॲनालिटिकल मशीन हे आपल्या कम्प्युटरचं फर्स्ट व्हर्जन असं आपण म्हणू शकतो. या ॲनालिटिकल मशीन्सला ॲडा लव्हलेस यांनी फर्स्ट प्रोग्रॅम बनवून दिला. म्हणजे ॲडा लव्हलेस चार्ल्स बॅबेज यांचे कम्प्युटरचे फर्स्ट प्रोग्रामर होते. म्हणून यांचं जर तुम्ही गूगल सर्च केलं तर ॲडा लव्हलेस ह्या विश्वाच्या पहिल्या फर्स्ट प्रोग्रामर म्हणून यांचं नाव ओळखलं जातं. आता ह्या मशीन्समध्ये, ह्या कम्प्युटरमध्ये मॉडर्न कम्प्युटरचे सर्व कॉन्सेप्ट इन्क्लूड होते चार्ल्स बॅबेज यांच्या सेकंड इनोव्हेशन्समध्ये, ज्याच्यामध्ये इनपुट, आउटपुट, ॲरेथमॅटिकल म्हणजे प्रोग्राम्स पण इन्क्लूड झालेले होते आणि मेमरी म्हणजे तो प्रोग्राम सेव्ह करून ठेवायचा किंवा जे काही आउटपुट आलेलं आहे ते सेव्ह करून ठेवायचं. हे कॉन्सेप्ट त्याच्यात इन्क्लूड असल्यामुळे यांना आजचे कम्प्युटर पण त्याच कॉन्सेप्टवर वर्क करतात, म्हणून त्यांना फादर ऑफ कम्प्युटर असं म्हटलं गेलेलं आहे. आता पुढची थेरी. आता कम्प्युटरचे जनरेशन्स. कम्प्युटरचे चार्ल्स बॅबेज यांच्या शोधानंतर 40 ते 50 वर्ष कम्प्युटरवर इनोव्हेशन्स थांबून गेलेले होते. पण त्याच्यानंतर जेव्हा इनोव्हेशन सुरू झाले तेव्हा चार्ल्स बॅबेजच्या व्हर्जनचा वापर करून पुढे इनोव्हेशन सुरू झाले. त्या मशीन्सला आता इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये ट्रान्सलेट करण्यात आलं. तर त्या ठिकाणी जे मशीन, जे CPU तयार झाले, त्या CPUमध्ये फर्स्ट जनरेशन्स ऑफ कम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स वापरल्या गेल्या आणि आउटपुट आणण्यासाठी पंच कार्ड यूज करण्यात आले. पण या व्हॅक्यूम ट्यूबमध्ये हीट जनरेशन जास्त होती, त्याचे काही ड्रॉबॅक्स होते, म्हणून सेकंड जनरेशन्स ऑफ कम्प्युटरमध्ये ट्रान्झिस्टर्स वापरण्यात आले. कितीतरी पटीने व्हॅक्यूम ट्यूबचं काम व्हायचं, म्हणून त्याची स्पीड वाढून गेली थोडीशी. थर्ड जनरेशन्स ऑफ कम्प्युटरमध्ये ICचा वापर करण्यात आला. एका ICमध्ये कितीतरी ट्रान्झिस्टर्सचा समावेश होता. त्यानंतर फोर्थ जनरेशन्स ऑफ कम्प्युटर तयार झाले. त्याच्यामध्ये फोर्थ जनरेशन्स ऑफ कम्प्युटरमध्ये मायक्रो प्रोसेसर हे कॉन्सेप्ट सुरू झाले. मायक्रो प्रोसेसर VLSI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. तर आता जे 5th जनरेशन कम्प्युटर वापरतो आपण त्याच्यामध्ये पण मायक्रो प्रोसेसर आहे, पण याच्यामध्ये ULSI टेक्नॉलॉजीचा इंटिग्रेटेड केलेली आहे. आता आपण ही डिटेल याची इन्फॉर्मेशन घेऊ जनरेशन्स ऑफ कम्प्युटरची. तर फर्स्ट जनरेशन्स ऑफ कम्प्युटर जे होते त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरल्या गेल्या. हे डायग्राम तुम्हाला दाखवली फर्स्ट जनरेशन्स ऑफ कम्प्युटरची. ही कम्प्युटर ह्यूज इन साईज होतं. व्हॅक्यूम ट्यूब असल्यामुळे त्याच्यात हिटिंगचा इश्यू होता, जागा जास्त घेत होतं. फर्स्ट जनरेशन्स ऑफ कम्प्युटर हे आकाराने मोठे होते, साईजमध्ये मोठे होते, त्यांच्यात हीट प्रोड्यूस जास्त व्हायची. पण त्यावेळेसमध्ये टेक्नॉलॉजीचे लिमिटेशन असल्यामुळे हे त्या टायमाला असे मशीन्स तयार करण्यात आले. त्याच्यानंतर सायंटिस्ट लोकांनी याचा हिटिंग इश्यू दूर करण्यावर भरपूर प्रयत्न केला आणि सेकंड जनरेशन्स ऑफ कम्प्युटर ला इनोव्हेशन सुरुवात केली. सेकंड जनरेशन्स ऑफ कम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूबच्या ठिकाणी ट्रान्झिस्टर वापरण्यात आले. याची साईज पहिल्या जनरेशनपेक्षा थोडी कमी करण्यात आली, पण याच्यामध्ये पण हिटिंग इश्यू होता आणि काही ड्रॉबॅक होते. ते थर्ड जनरेशन्स ऑफ कम्प्युटरमध्ये त्यांनी कव्हर केले.
थर्ड जनरेशन्स ऑफ कॉम्प्युटरमध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स वापरण्यात आले. याच्यात कॅपॅसिटर, इंटिग्रेटेड सर्किट आणि रेजिस्टर्स असे काही उपकरणं नवीन वापरण्यात आले. त्याच्यामुळे हीटिंग इश्यू थोडासा सॉल्व झाला. कम्प्युटरची साईज पण थोडीशी कमी होऊन गेली. कम्प्युटर पहिल्यापेक्षा स्वस्त होऊन गेले. तर हे थर्ड जनरेशन्स ऑफ कम्प्युटर होते. पण हे इतके रिलायबल नव्हते जितके आजचे कम्प्युटर आहे. तर आज फोर्थ जनरेशन आणि फिफ्थ जनरेशन कम्प्युटर आपण वापरतो. फोर्थ जनरेशन्स ऑफ कम्प्युटरमध्ये मायक्रो प्रोसेसर चिप वापरण्यात आली. ही एक छोटीशी मायक्रो प्रोसेसरची चिप लाखो ट्रान्झिस्टर्स आणि व्हॅक्यूम ट्यूब्सचं काम करत होती. म्हणजे त्याने टेक्नॉलॉजी चेंज झाली. पण ही VLSI इंटिग्रेटेड होती. VLSI इंटिग्रेटेड म्हणजे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. तुम्ही भविष्यात जेव्हा BSc कम्प्युटर करणार तेव्हा तुम्हाला त्याचं पूर्ण कॉन्सेप्ट समजण्यात येईल. ह्या फोर्थ जनरेशन्स ऑफ कम्प्युटरमध्ये काय झालं तर हे कम्प्युटर टेबलवर येऊन गेले आता. म्हणजे हे जागा इतकी कमी घ्यायची की टेबलवर पण बसून जायचे. जसे आजचे P4 कम्प्युटर किंवा डेस्कटॉप कम्प्युटर आहे. लोअर इन साईज झालं. हिटिंग इश्यू सॉल्व होऊन गेला. मोर रिलायबल आहे पहिल्यापेक्षा, कम्प्युटरपेक्षा म्हणजे जास्त रिलायबल आहे हे. आणि लोअर्ड इन कॉस्ट म्हणजे किंमत पण कमी होऊन गेली. पण आता आपण फिफ्थ जनरेशन्स ऑफ कम्प्युटर वापरतो. फिफ्थ जनरेशन्स ऑफ कम्प्युटर हे जे आहे याच्यामध्ये पण मायक्रो प्रोसेसर चिप आहे. फक्त मायक्रो प्रोसेसर चिप हा इतका एक मोठाचा ॲडव्हान्टेज नाही आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये हार्डवेअर्स पण इम्प्रूव्ह करण्यात आले. त्याच्यानंतर याच्यामध्ये इंटरनेटची स्पीड इम्प्रूव्ह करण्यात आली. आता फिफ्थ जनरेशन्स ऑफ कम्प्युटर म्हटलं तर मॉडर्न कम्प्युटर झाले सर्व. याच्यामध्ये ULSI इंटिग्रेशन वापरण्यात आलं. VLSI जे होतं ते व्हेरी लार्ज इंटिग्रेशन होतं. तर ULSI जे आहे ते अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन होतं. याच्यामध्ये इंटरनेटची पॉवर वाढलेली आहे आणि हार्डवेअर्स पण याच्यात इम्प्रूव्ह झालेले आहे. अशी ही कंबाईन एफर्ट्स म्हणून आजचे जे मॉडर्न कम्प्युटर ते आहे. फॉर एन एक्झाम्पल गुगल असिस्टंट. आज आपण जर इनपुट दिलं तर समोरचा कम्युनिकेशन करणारं पण मशीन तयार झालेलं आहे. याला आपण रोबोट्स पण म्हणू शकतो. फॉर एन एक्झाम्पल मी सांगितलं हॅलो गुगल व्हॉट इज द वेदर फॉर टुडे, तर तो आपल्याला आन्सर्स देईल की आजचं वेदर काय आहे. तसे फिफ्थ जनरेशन्स ऑफ कम्प्युटर मार्केटमध्ये येऊन गेलेले आहे. जर आपण टेक्नॉलॉजी जर समजली तर पहिले व्हॅक्यूम ट्यूबपासून कम्प्युटर ट्रान्झिस्टरवर शिफ्ट झाले. ट्रान्झिस्टरवरून ICवर शिफ्ट झाले. ICवरून मायक्रो प्रोसेसर चिपवर झाले. आणि आता फिफ्थ जनरेशन्स ऑफ कम्प्युटरला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं नाव दिलेलं आहे. ही अशी प्रोसेस आहे. म्हणजे कम्प्युटरची साईज मोठी होती पहिले भरपूर, आता ती छोटीशी होऊन गेलेली आहे. तर हे कम्प्युटरच्या पिढ्या होत्या. आता आपण कम्प्युटरचे टाईप बघून घेऊ. टाईप ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरचे 4 टाईप्स आहे. पहिलं मायक्रो कम्प्युटर, नंतर मिनी कम्प्युटर, तिसरं मेनफ्रेम कम्प्युटर आणि चौथं सुपर कम्प्युटर. मायक्रो कम्प्युटर जे आहे हे टॅबलेट, डेस्कटॉप, नोटबुक, मोबाईल, स्मार्टफोन्स ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन. जितके इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आज आपण वापरतो हे सगळे मायक्रो कम्प्युटरमध्ये काउंट होतात. जे सिंगल पर्सन वापरू शकतात त्याला PC पण म्हणतो आपण. पर्सनल कम्प्युटर होऊन गेले हे आपले. मिनी कम्प्युटर हे जे असतात ते साईजमध्ये मायक्रो कम्प्युटरपेक्षा मोठे असतात आणि मेनफ्रेम कम्प्युटरपेक्षा छोटे असतात. त्यांचं परफॉर्मन्स पण त्याच्या दोघीच्या मध्यम स्थानी असतं. म्हणून याला मिनी कम्प्युटर हे कॉन्सेप्ट आहे. मेनफ्रेम कम्प्युटर हे याचे जे CPU असतात ते आकाराने मोठे असतात. एका रूममध्ये रॅकसारखे लावलेले असतात. मेनफ्रेम कम्प्युटर हे जनरली लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करण्यासाठी वापरण्यात येतात. हे छोटे व्यवसाय वापरत नाही. हे मोठमोठ्या कंपन्या MNCs वापरतात जिथे लाखो असंख्य ग्राहक असतात. फॉर एन एक्झाम्पल LIC, रेल्वे हे मेनफ्रेम कम्प्युटर वापरतात. सुपर कम्प्युटर हे ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे इंटरनॅशनल मार्केट्समध्ये लाखो कस्टमर्स आहेत तिथे ते पण सुपर कम्प्युटर वापरतात. किंवा सायंटिस्ट लोक हे सुपर कम्प्युटर वापरतात. NASA आणि इंडियाची जी सायंटिस्ट लॅब आहे हे लोक सुपर कम्प्युटर वापरतात. तर आज आपण तुम्हाला कम्प्युटरचं इनोव्हेशनपासून कम्प्युटरच्या पिढ्या आणि कम्प्युटरचे प्रकार आपण याच्यात समजवलेले आहे. या टॉपिकवर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती ही MSCITच्या पहिल्या लेसन्समध्ये आहे ऑल अबाउट कम्प्युटरमध्ये. ती तुम्ही वाचू शकता. थँक्यू.